प्राध्यापक आहे. महाराष्ट्रातली 2 नंबरची संस्था स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, त्या संस्थेमध्ये मी ज्युनियरला प्राध्यापक होतो. डबल MA BEd आहे. 30 वर्षे 2 विषय शिकवले. 2011ला रिटायर झालो. तर एक 5-10 मिनिटातच एकाच विषयावर बोलणार आहे मी, ऊसावर. म्हणजे शेती करायला लागल्यानंतर काय करावं लागतं, अनेक प्रयोग केले, फेल गेले. यावर्षी 2 एकर ऊस लावला मी जुलैमध्ये, 5 जुलैला, एक डोळा पद्धतीने. आणि लावल्यानंतर पुढं लावतानाच IMCची प्रॉडक्ट वापरली, सेंद्रिय खत आणि बुष्टा. लावल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून जे 4-8 दिवसामध्ये ऊस उगवला. उगवल्यापासून 4 महिने पाऊस. म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे, मुसलमान व्हायला आणि रोजाचा महिना निघायला गाठ पडली. ऊस लावला पण फेल गेला. कारण का? उगवला पण 4 महिने पाऊस असल्यामुळं त्याला फुटवाच नाही आला. शिंगल ऊस अजिबात एक सुद्धा फुटवा आलेला नाही. किती महिने? नोव्हेंबर अखेरपर्यंत. मग नोव्हेंबर अखेरला मी काय केलं, कुणाची सांगी वांगी नाही, कुणाचं ऐकलं नाही. माझ्या डोक्यानंच प्रयोग केला. जो एक ऊस होता तो एक ऊस काढून टाकला, मुळासहित, म्हणजे छाटून घेतला, एक डोळा पद्धतीचा. आणि त्याला 2 प्रकारचं खत वापरलं. एक कोंबडी खत आणि दुसरं IMCची प्रॉडक्ट. तर त्यानंतर डिसेंबर पासून फुटवा फुटायला सुरुवात झाली. तर फुटवा एवढा आहे आता की एवढा असतं काय कुठं म्हणते मी, मोजले डोळे वेगवेगळ्या प्रकारचे, 10, 15, 20, 25, 30, शेवट 35 फुटवे आहेत एका डोळ्याला. मॅडमकडे फोटो आहे, आजच पाठवलाय घरच्यांनी. रासायनिक खत यूज केलं का? एक दाना रासायनिक खताचा नाही. फक्त 2 एकरला 6 टन कोंबडी खत आणि ही IMCची खत. फवारणी केली का IMCची? केली का? फोटो सर एक महिन्याचे त्याच्यानंतरचे पुढे प्रत्येकाने बघा. बघितलं